विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। उठसूट उगा उद्धव साहेबांवर बोलायचं, शिवसेनेवर बोलायचं, हिंदू मुसलमान वाद वाढवायचा। अरे देशभक्त मुसलमान आमच्या बरोबर आहेत हे तुला आता टोचतंय। या महाराष्ट्रातील देशभक्त मुसलमान आता शिवसेनेच्या बाजूने आहे, उद्धव साहेबांच्या बाजूने भक्कम आहे म्हणून तुला आता तुझ्या तळपायाच्या मस्तकात चाललेल्या। पण 1.5 फुट्या तुझ्या जर दम असेल, जा पाकिस्तान मध्ये, जा तालिबान मध्ये, संपव पाकिस्तान, संपव तालिबान। तुझ्या जर दम असेल ना 1.5 फुट्या, उडून टाक पाकिस्तान। पण इथल्या देशभक्त मुसलमानांच्या विरोधात कशाला जातो? जे हिंदू मुसलमान आजपर्यंत भाई भाई म्हणून राहत होते, आज तू त्यांच्या विरोधात बोलतोय म्हणजे तुला विनाकारण या देशामध्ये जातीय रंग आणायचा आहे कारण नसताना। अरे तुझा पक्ष सत्तेवर आहे, तुझा बाप तिकडे दिल्लीमध्ये सत्तेवर आहे, तरी या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, या देशातील हिंदूंना नोकरी मिळत नाही, या देशातील हिंदू सध्या काय परिस्थिती चालली आहे हिंदूंची, सुशिक्षित बेरोजगार वाढलेला आहे, हिंदूंना नोकऱ्या नाहीत, तरी सुद्धा तू भडवेगिरी करतो, हिंदू मुसलमान वाद लावण्याचा प्रयत्न करतो। अरे नालायका, तुझ्यासारखी ही लोक जर मंत्रिमंडळामध्ये असतील तर या महाराष्ट्राचं भलं नाही, महाराष्ट्र भिकारी होण्याच्या मार्गावर आहे। आणि एक ना एक दिवस हिंदू मुसलमान वाद करून तू तुझी राजकीय पोळी भाजून घेशील, पण या महाराष्ट्रातील गोरगरीब हिंदू मरतील, गोरगरीब मुसलमान मरतील, त्याचं काय? म्हणून 1.5 फुट्या जरा चांगले संस्कार तुझ्या डोक्यात घाल। 1.5 फुट्या तुझी लायकी ना रे, 1.5 फुट्या तुझी लायकी नाही। तू कसला हिंदू रे? नमाज पढ़त असताना तुझे फोटो आहेत, नमाज पढ़त असताना 1.5 फुट्या कबरीवर जाऊन मस्तक टेकवणारी अवलाद तू हिंदूच्या भाषा करणार, हिंदुत्वाच्या भाषा करणार, इफ्तार पार्टीमध्ये जाऊन मुसलमानांच्या बरोबर जाऊन पार्ट्या करणार तू, आणि त्याच मुसलमानांना शिव्या देणार। नमाज पढ़त असताना तुझे फोटो व्हायरल झालेले आहेत 1.5 फुट्या, आणि तू आता हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतो। मग अगोदर तू मुसलमान होता, आता हिंदू झाला का? कन्वर्ट झाला का तो हिंदू मध्ये? अगोदर मुसलमान होता तू, आता हिंदू झाला का? म्हणून या देशामधल्या हिंदू मुसलमान मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नको। तुझे बाप तुला स्क्रिप्ट देतात, तू वाचून दाखवतो, पण येणाऱ्या काळामध्ये जी काय या महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, या महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत तुझ्यामुळं, ते कोण भरून काढणार? आणि तुमच्यासारखी अवलाद या सत्तेत बसलेली आहे। अरे जरा चांगले संस्कार या महाराष्ट्राला द्यायचं शिका। तुमचा बाप उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्षात ठेवा, बापाच्या विरोधात जायचं बंद करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।